श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. मकर संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून हे काही नियम आहेत ते नक्की पाळा. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं आणि त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस हा स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, याशिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, त्याचबरोबर बोरन्हाण किंक्रांत म्हणजे काय, अशी अगदी बरीचशी माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर यंदा मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दानधर्म, देवांचं दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर मग चला जाणून घेऊया. यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाल हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजेच 6:20 असणार आहे आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाल मानला जातो. या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म कर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली आहे असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. तर यावर्षी मकर संक्रांत ही वाघावर बसून येईल. म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन हे वाघ आणि उपवाहन हे घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे. त्याचबरोबर ती बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता तिनं जायचं फूल तसेच ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त हा 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस ती पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली त्या लोकांना सुख मिळेल आणि या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्यानं पदमान जे आहे तो वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणं वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणं, अभद्र बोलणं, भांडणं, त्याचबरोबर झाडं तोडणं व कोणत्याही प्रकारची नशा करणं हे देखील वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये. त्याचबरोबर बघा, आता संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं महत्त्व आहे आणि कारण प्रत्येक रंग हा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग हे अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर
हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्याबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतंच. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचा उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. मधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. हा केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता याचं प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हाला तरीसुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला हा गुलाबी रंग खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय कितीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही ती देखील नेसू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात, कारण थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा कलरांच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. तर यावर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही किंवा ड्रेस देखील पिवळ्या रंगाचा घालायचा नाही. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात, ओवाळायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळं आपलं सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य जे आहे ते वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहे. बांगड्या घालण्याचे देखील काही नियम आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो,
म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची, मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही ती नक्की घाला. हिरव्या बांगड्या बघा, काचेच्या बांगड्या घालण्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. अगदी तुम्ही एका हातात 2 आणि दुसऱ्या हातात 3 जरी काचेच्या हिरव्या बांगड्या घातल्या तरी चालतील. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर त्या लगेच हातामधून दूर करा. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आले आहे. या कारणाने आपण हळदी कुंकू करावं का? हळद लावावी का? त्याचबरोबर तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरीही काहीच हरकत नाही. फक्त त्या पिवळ्या रंगाची वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताही बघा शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीच्या देवीने मोती धारण केलेला आहे. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाही. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल हातात घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा देखील अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त गुलाब आहे, शेवंती, मोगरा, बोली यांचे फुलांचा गजरा तुम्ही घातला तर काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. यावर्षी संक्रांती देवीने पायस म्हणजे बघा, पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे. म्हणजे तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ बघा, गूळ, तिळपात्र, सोनं, नंतर भूमी, गाय, वस्त्र, घोडा असं यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करी दिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना फार पिडायचा. त्यांना मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळद कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं. तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील बघा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवीची पूजा करू नये. असं बघा, या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद, भांडणं, तंटा करू नये. मन शांत ठेवावं. शांत चित्त ठेवून
सर्वांचे आदराने वागावं, कुलदेवता व कुलदेवतेचं सर्व देवांचं पूजन तसंच नामस्मरण करावं, नामजप करावा, स्तोत्र मंत्र म्हणावी. ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे ही वर्ज्य करायची. या दिवशी लांबचा प्रवास करू नये. तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केली जात नाही. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे. बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत बोरन्हाण करता येतं. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा, हलव्याचे दागिने घालावेत. त्या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केलेला असावा. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा, चॉकलेट्स, बिस्किट यांचा समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी पाजाऱ्यांना बोलवावं. खाली स्वच्छ आसन पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसवून ओवाळावं आणि मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावं. इतर मुलांना ते लुटायला सांगावं. बोरन्हाण का करायचं? तर याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहे आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील या काळात मिळणारी फळे असतील ती मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजा यावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. आणि संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण जे आहे तर ते करता येतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयीची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. सबस्क्राईब केला